आज आपण बनवणार आहोत 31 डिसेंबर स्पेशल एकदम खमंग कुरकुरीत असं स्ट्रीट स्टाईल ड्राय व्हेज मंचुरियन। बाहेरून कुरुम कुरुम असा आवाज येणारा मंचुरियन घरीच कसा करायचा ते आज मी तुम्हाला दाखवते। एकदा हा मेथड पाहिलात ना की मंचुरियन नेहमीच परफेक्टली क्रिस्पी बनेल। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। सर्वात आधी सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या। इथे मी कोबी, फ्लॉवर, फरसबी, ढबू मिरची, कांदा आणि कांद्याची पात ह्या भाज्या वापरलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता। आता या सगळ्या भाज्या ओबडधोबड कापून घ्या आणि नंतर चॉपरवर बारीक करून घ्या। बारीक केलेल्या सर्व भाज्या एका बाउलमध्ये काढून घ्या। भाज्या खूप बारीक असाव्या पण पाणी सुटणार नाही याची काळजी घ्या। आता इथे मी कांदा नंतर चॉप करून घातलेला आहे। आता या भाज्यांमध्ये घालूया लागणारे मसाले। सगळ्यात आधी घाला आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ। तुम्ही इथे अजिनोमोटोही वापरू शकता, मी नाही वापरला। किंवा तुम्ही इथे एक मॅगी व्हेज क्यूब पण वापरू शकता। हे सगळं आता एकजीव होईपर्यंत नीट मिक्स करा आणि लक्षात ठेवा की जर तुम्हाला लगेचच मंचुरियन फ्राय करायचं असेल तरच हे सगळे मसाले घालून मिक्स करा, नाहीतर भाज्यांना पाणी सुटेल व मंचुरियनचे बॉल एकदम सॉगी होतील, ते कुरकुरीत होणार नाहीत। आता सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप, या मिक्सचरमध्ये घाला 2 कप कॉर्नफ्लॉवर आणि 1 कप मैदा। हा एक्झॅक्ट आणि ॲक्युरेट प्रपोर्शन आहे एकदम कुरकुरीत आणि ड्राय मंचुरियनसाठी। आता हे सगळं नीट मिक्स करून मिश्रणाचा घट्ट असा गोळा करा। इथे पाणी अजिबात घालायचं नाही, भाज्यांच्या ओलाव्यावरच मिक्सचर तयार होते। चला तर आता मंचुरियन बॉल्स बनवूया। कढईत तेल घालून ते मस्त कडकडीत गरम करा। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवा। आता मिश्रण जसं आहे तसं किंवा छोटे बॉल बनवून किंवा तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तेलात पटापट सोडत जा। तेलात सोडल्या त्यांना ढवळू नका, नाहीतर बॉल्स मोडू शकतात। मंचुरियन बॉल्स तेलातून असे वर दिसायला लागले की हलके चमच्याच्या साहाय्याने त्यांना पलटून घ्या। उद्या 31 डिसेंबर आहे ना, तर आपल्याला आपल्या फॅमिलीसोबत मजा मस्ती करत असं स्ट्रीट स्टाईल मंचुरियन खाता येईल, म्हणूनच आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। मंचुरियन बॉल्स अधूनमधून हलकेच परतत राहा आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या। अगदी कुरम कुरम असा आवाज येईपर्यंत फ्राय करा। तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता की असा गोल्डन ब्राऊन कलर आला की मंचुरियन टिश्यू पेपरवर काढून घ्या, म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल। आता एक सर्विंग प्लेट घ्या, त्यावर लांब लांब चिरलेला थोडासा कोबी पसरवा, त्यावर मंचुरियनचे बॉल्स किंवा पीसेस ठेवा आणि सोबत खायला द्या झटपट बनवलेली शेजवान चटणी। या झटपट शेजवान चटणीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। वरून थोडासा कोबी आणि कांद्याची पात घालून ड्राय व्हेज मंचुरियन सर्व करा। तर अशा पद्धतीने आपले खमंग कुरकुरीत ड्राय मंचुरियन तयार आहे। या शेजवान चटणी सोबत याची चव एकदम अफलातून लागते। आता मी तुम्हाला काही टिप्स देईन। भाज्यांना मसाले मीठ लावून जास्त वेळ ठेवू नका, भाज्यांना पाणी सुटतं आणि मग ते बॉल्स क्रिस्पी होत नाहीत, ते सॉगी होतात, म्हणजेच वातड लागतात। एकदम क्रिस्पीपणासाठी कॉर्नफ्लॉवर मैद्याचं प्रमाण मी सांगितलंय तेच ठेवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।